काय झालं माहितीये का, माझी इच्छा होती मला तर वाटलं की मला चान्स मिळेल, पण डायरेक्ट सपोर्ट दिलाय. चला हरकत नाही. खऱ्या अर्थानं आज दोन सेलिब्रेशन आहे. एक म्हणजे किसी की कान में हीरा, किसी के नाक में हीरा. किसी के कान में हीरा, किसी के नाक में हीरा, मुझे इन हीरो से क्या लेना देना, मेरे लिए तो मेरा यार है हीरा. सन्माननीय डायनामिक लीडर, आमचं पूर्ण ग्रुपचं इन्स्पिरेशन, ज्यांना बघून आज एवढा मोठा कारभार झाला. आतापर्यंत आपण अपकमिंगच म्हणायचो, पण आता अपकमिंग म्हणायची वेळ नाही राहिली सर, संपला विषय. तर खऱ्या अर्थानं कालच्या तारखेमध्ये क्लोजिंगला सरांचं डायमंडची कंप्लीट झाली आणि आम्ही 4:45 वाजेपर्यंत कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होतो सर, सोबत होतो. अक्षरशः नाही तरी पण तुमच्या समोर यांना इथे बसवलंय. याचं एक कारण मी फक्त ड्रायव्हरचं काम करतोय, सारखी म्हणूनच काम करतो आणि त्यांनी जे सांगितलं ते करतो. नाही पण इथे सारखी गोष्ट आहे, श्रीकृष्ण मागे अर्जुन बरं. तर त्या हिशोबानं खरंच सरांचं बनावं तेवढं कौतुक करूया. दुसरा विषय माझ्यासाठी अगदी चांगला आहे. आज माझ्या ताईची शॉपिंग. बऱ्याच वेळेस असं व्हायचं किंवा शॉपिंग नाही परत चांगल्या पद्धतीने चालू होती आणि प्रॉपरला जर का शॉपिंग मिळाली तर त्याच पद्धतीचं काम करू. जसं सरांची शॉपिंग आहे, जास्त वेळ नाही घेणार आपण. सरांनी माझ्यावर जे काही भरा ठेवली प्रॉडक्ट नॉलेजची, मला जसं सांगता येईल त्या पद्धतीने शेअर करूया. काही सुद्धा तर आशा करतो की मला तुम्ही माफ करसा, कारण मी काही डॉक्टर नाहीये. आपण इथे बसलेला कोणताच डॉक्टर नाही, पण डॉक्टरपेक्षा बरीच कमी. ज्यावेळेस कंपनीची सुरुवात झाली 7 सप्टेंबर 2019 ला, ऑलमोस्ट आपण कोरोनाच्या फेजमध्ये होतो आणि तिथे ही सर्व कोरोनाची सुरुवात झाली. कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेले, बरेच कुटुंब जॉबलेस झाले, अगदी रस्त्यावरती उतरले. जे लोक IT मध्ये कामाला होते या लोकांना दुसरं काहीच काम जमत नाही कॉम्प्युटरचं नॉलेज शिवाय, ते लोक अगदी रस्त्यावरती आले. त्या सिच्युएशन मध्ये कंपनीनं सर्वाइव्ह 2019, 2020 आणि आतापर्यंत जवळपास 5 वर्ष कंप्लीट झाले. 6व्या वर्षामध्ये सक्सेसफुली पदार्पण करते. ज्या दिवशीपासून कंपनी सुरू झाली त्या दिवशीचं पहिलं प्रॉडक्ट तुमचं अमृत ज्यूस आहे. तेव्हापासून आतापर्यंत क्वालिटी, क्वांटिटी, रिझल्ट जसेच्या तसे पोहोचले. बरोबर ना? कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये ऍडजस्टमेंट नाही. नेमकं अमृत ज्यूस याच्या नावातच अमृत आहे, तर हे नेमकं करते का? पहिली गोष्ट, याच्यामध्ये जवळपास 42 प्रकारच्या अति दुर्मिळ वनस्पती आहेत ज्या तुम्ही आम्ही नाही जमा करू शकतो आणि जमा जरी केला तर तुम्ही नाही खाऊ शकता. मला सांगा सर, 1 किलो हळद खाऊ शकता एट अ टाइम? खाऊ शकता काही नाही का? 1 किलो हळद एकत्र तुम्हाला 12 मिळतो. पण एका किलोतल्या हळदीमधला जो कर्क्युमिन नावाचा घटक आहे तो आपण एवढाच निघतो, तो खाऊ शकतो. आता नेमकं हळद करते कर्क्युमिन नावाचं हे सायंटिफिकली नाव आहे याच्यातलं, ते तुमच्या कॅन्सरच्या सेलला मारायचं काम. म्हणजे इव्हन कुठल्या एखाद्या जर का व्यक्तीला कॅन्सर असेल, आपण दुसऱ्या स्टेजच्या वर सांगत नाही, पण आपल्याकडे रिझल्ट असे आहे की 4थ्या स्टेजचा सुद्धा कॅन्सर आपण यादी बरा करतो. आपल्याकडे नागपूरचा एक रिझल्ट आहे 4थ्या स्टेजचा कॅन्सर. म्हणजे कर्क्युमिन नावाचं याच्यामध्ये घटक आहे जे तुम्ही रोजच्या किचन मध्ये आपण वापरतो, हे त्याच्यामध्ये काम करतो. त्याच्यानंतर ब्लूबेरी आहे, आकाई बेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर तुमची सरपण आहे, शेवगा आहे. शेवगा सर्वजण खातो, शेवग्याच्या शेंगाच खातो. फूल, पान, फळ, साल आणि मूळ, 5ही गोष्टी शेवग्याच्या काम करतात आयुर्वेदात. त्याच्यानंतर अश्वगंधा आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये केसर आहे, जायफळ आहे, अंजीर आहे, ब्रह्मी आहे, बदाम आहे, बीटरूट आहे. म्हणजे थोडक्यात 42 प्रकारच्या, हातपैकी 9 प्रकारच्या बेरीज आहेत. त्या 9 प्रकारच्या बेरीजचं स्टेम सेल्स याच्यामध्ये वापरले जाते. आता स्टेम सेल्स म्हणजे काय? बऱ्यापैकी आपल्या काकूला माहित असेल, त्या मावशीला माहित असेल, बाळ जन्माला आल्याच्या नंतर पूर्वी त्याची नाळ बांधून ठेवायची. कशासाठी? तर ते मुलगा किंवा मुलगी जर का भविष्यात बिमार पडलं तर त्याला ते घासून कपडावरती लावायची किंवा खायला चाटायला द्यायचे, त्याचं दुखणं जे काय ते बरं व्हायचं. करेक्ट? हे फक्त काय व्हायचं, पण ते नाळ त्या पर्टिक्युलर त्या तेवढ्या मुलासाठीच कामाला यायचं, दुसऱ्याला नव्हता चालत. पण या जे काही बेरीज आहेत त्याच्यामधले जे काही टेन्सेल्स आहेत ते ओव्हरऑल तुमच्या ह्युमन बॉडीवरती काम करतात.
म्हणून सर्वांसाठी तुमच्या सेल्सवर काम करण्यासाठी याच्यामध्ये हे 9 प्रकारचे बेरी आहेत आणि ते पूर्ण तुमच्या टेन्सेल्स वरती टेन्सेलचं काम करतात, पेशीला जनरेट करायचं काम. म्हणून तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत टोटल बॉडीवरचे आजार, पर्टिक्युलर आजार नाही कळत, याला कळतात पेशी. त्या पेशीवरती काम करण्याचं काम करते. थोडक्यात जर सांगायचं झालं, हाय बीपी, लो बीपी, शुगर, 200च्या आतमधली शुगर, किडनी स्टोन, पाइल्स, आर्थरायटिस, थायरॉइड, महिलांच्या बाबतीतले जे काही कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स असतील, हे सर्वच्या सर्व याच्यामध्ये काम करतात. हे झालं पूर्ण सर्व फुल अँड फायनल तुमचं फूड, पूर्ण प्रकारचं पूर्ण प्रोटीन्स आहे. त्याच्यानंतर 200च्या वरची जर शुगर असेल तर डायबेटिस आहे आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा 7 प्रकारच्या पूर्ण जडीबुटी आहेत. किती पण 200च्या वरची किती पण शुगर असू दे, आपल्या युनिटमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होऊन आला, 78 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांची शुगर आहे 600. बघितलं असेल बऱ्यापैकी. 600ची शुगर आहे आणि 600ची शुगर त्यांची जवळपास 4 बॉटल त्यांनी घेतल्या. 4 बॉटलमध्ये 74 शुगर आणि नॉर्मल. हे घ्यावं लागेल. आपण जनरली काय करतो, 1 बॉटल घेतो, त्याला 8 दिवसात फरक पडते, लगेच ती बाटली बाजूला कुठेतरी पडते, परत घेतो. काय तर 2 कारणात आले, तर पैसे जास्त महाग, दुसरी गोष्ट मला घेतलंय आता तर घेण्याची गरज आहे. पण तसं नाही, आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितलं जातं 3 महिने कमीत कमी करावं. मग 200च्या वरची शुगर याने क्लिअर होते डायबेटिस, 200च्या आतमधली शुगर तुमची अमृत ज्यूसने क्लिअर होते. याला कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आहे. 200च्या वर जर का शुगर असेल आहे तर असं सांगितलं जातं की डायबेटिस अमृत ज्यूस 10 मिली घ्यायचं, 30 मिली तुम्हाला डायबेटिस घ्यायचं. हे घेत असताना तुम्हाला सकाळी उठल्यापासून उपाशी पोटी उठल्यानंतर 30 मिली घ्यायचंय काचेच्या ग्लासमध्ये कोमट पाण्यात. हे डोस सर्वांना कदाचित माहित असेल. त्याच्यानंतरचं प्रॉडक्ट आहे आपलं आर्थोजी. आर्थोजी म्हणजे जेवढे काही तुमचे जॉईंट्स पेन आहेत, पूर्ण बोटाचे जॉईंट्स, हे जॉईंट्स, मणके, गुडघ्याचे जॉईंट्स, जेवढे भी तुमचे हाड आहेत आणि जिथे तुमच्या हाडाची मुवमेंट होते, मणक्याच्या डिस्क ज्या डिस्क आहेत, याच्यामध्ये तुमचं लिगामेंट फाटलेलं असेल, कार्टिलेज खराब झालेला असेल, त्याच्यानंतर युरिक ऍसिड वाढलेला असेल, या केसमध्ये अमृत ज्यूस सोबत तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 कॅप्सूल जेवणाच्या नंतर घेऊ शकता. इव्हन गुडघ्याची गादी बदलण्याचं काम जिथे डॉक्टरांनी सांगितले ते सुद्धा करायची गरज नाही, त्याच्यावरती काम करतो. आणि सर्वांनी एक विषय डोक्यातून काढून टाका की याचा कुठला काही साईड इफेक्ट आहे का, तर साईड इफेक्ट नावाचा कुठलाच विषय याच्यामध्ये नाही, हे नॅचरल आहे सर. त्याच्यानंतर तिसरा एक प्रॉडक्ट आहे आपल्याकडे, पॉवर बूस्टर प्लेन. आता पॉवर बूस्टर प्लेन नेमकं काय करते? हे करते प्रामुख्याने काम सोरायसिस, पॅरालिसिस आणि हार्टच्या प्रॉब्लेम. जर का पॅरालिसिसचा स्ट्रोक असेल तर व्हेन्स पूर्ण मेंदूपासून ज्या मायक्रो व्हेन्स असतात त्या पूर्ण चोकअप झालेल्या असतात आणि अशा केसमध्ये पूर्ण ब्लड सर्क्युलेशन क्लिअर करण्याचं काम, पूर्ण तुमच्या व्हेन्स बारीक व्हेन्स ओपन करण्याचं काम तुमचं पॉवर बूस्टर प्लेन करतं. खूप चांगला रिझल्ट आहे याच्यामध्ये. चांगल्या